जयंत मोरे विरुद्ध शिवाई नांदगाव चालू सामन्यानंतर होणारा सामना जयंत मोरे आणि शिवाई नांदगाव या पुढच्या संघाने नोंद घ्यायची आहे। सामना आताच चालू झाला, यानंतर आपला सामना लागणार आहे। आपण त्वरित मैदानात हजर राहायचं आहे। प्रथमच चढाई करून आले तन्मय गवडी, त्याला प्रतिउत्तर म्हणून मानव संघाचा एक असा हुकमी एकटा मानला जाणारा गणेश जनार्दन दिवेकर यांच्याकडून आमच्या मंडळाला रोज 501 रुपयाची अशी भरघोस देण्यात आलेली आहे। धन्यवाद धन्यवाद। शिवशंभो उर्फ श्री गणेश दिवेकर उर्फ शिवशंभो यांच्याकडून आमच्या मंडळाला 501 रुपयाची अशी भरघोस देण्यात गेलेली आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पुन्हा एकदा तन्मय गवडी एक उत्कृष्ट चढाईपटू आपल्या संघासाठी चढाई करून आले मडेर संघाकडे, त्याला मात्र यश प्राप्त निघताच ते परत पुन्हा एकदा मडेर संघाचा 1 नंबरचा खेळाडू। यापुढे होणारा सामना जयंत मोरे विरुद्ध शिवाई नांदगाव, यानंतर होणारा सामना जयंत मोरे विरुद्ध शिवाई नांदगाव। चला सामना अतिथीचा आपल्याला बघायला मिळणार आहे। रायडर बार जरा प्रेक्षकांनी जरा आतमध्ये बसायचं, बाहेर बसायचं जरा। चढाई बघायला मिळते आपल्याला स्वराज कडनं 1 गुण आपल्या संघासाठी पटकावलेला आहे। मडेर संघाकडून एक होतकर प्लेयर उजव्या कोपऱ्यामध्ये चढायला आहे, शांत चित्राने खेळत आहेत, सारे प्रेक्षक देखील शांत आहेत आणि संघर्ष संघाकडून देखील एक होतकर खेळाडू अतिशय सुंदर चढाई निरीक्षण करतायत, अवलोकन करतायत आणि धावती धाव घेत एक गणिमतकाचा प्रयत्न होतोय। संघर्ष हा जो संघ आहे मजगावचा, किशोर गटामध्ये या संघाने 2य क्रमांक पटकावला होता। अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी या संघाने बजावली होती। रोहाळ्याची या स्पर्धा संपूर्ण झाल्या होत्या आणि या रोहाळ्यातील स्पर्धेमध्ये या संघर्ष मजगाव संघाने 2य क्रमांक पटकावला होता आणि तेथे असलेल्या साई प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती। असा हा संघर्ष मजगाव संघ अतिशय सुंदर आणि आकर्षक संघ आहे। आणि इकडे जर्सी क्रमांक 10 एका जागा असतील आणि हवेमध्ये लाट भरकवण्याचा प्रयत्न, आणि इकडे मात्र घाई घडलेली आहे, अति घाई आणि संकटात निधी 1 गडी संघर्ष संघाचा बाद झालेला आहे। मडेर संघ या पंचकोशामध्ये निश्चितच नावाला प्रभाव येतोय। मडेर हे जे गाव आहे कोथऱ्यामध्ये बसलेलं आहे, एक छोटस गाव आहे आणि इकडे आपण पाहताय स्वराज पाटील यांची एक उत्कृष्ट चढाई। दिवेश जेवले आजकडून स्वराजसाठी 50 रुपये बक्षीस आलेले आहे। सुंदर टॅकल झालेले आहे। संघर्ष मजगाव संघाने अतिशय सुंदर असं नमुना पेश केला आहे। निश्चितच कौतुक करावं लागेल। पूर्वी या गावाचं गाव होतं पण संघाचं कबड्डीचा इतिहास गावामध्ये नाव नव्हतं, परंतु या प्लेयर्सनी मात्र या खेळाडूंनी मात्र आपल्या गावाचं नाव या कबड्डी स्पर्धेच्या निश्चितच्या पंचकोशामध्ये गाजवलं आहे। आणि इकडे हा संघर्षाचा प्लेयर संघर्ष करतोय। आमचे पंच सुधीर भंगे
ओमकार गाणार अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूरच्या प्रचंड लढ्यानंतर महत्वाच्या या विठ्ठल रखुमाई संकुलामध्ये या कबड्डीचे पंचगिरी करतायत आमचे मित्र सहकारी उत्कृष्ट पंच सुनील बनगे आणि ओंकार गाणार. चालू सामन्यानंतर होणारा सामना जयमान मोरे विरुद्ध शिवाई नांदेड क्रीडा मंडळाच्या या कबड्डी स्पर्धा पंचक्रोशी मर्यादित 2 दिवस या स्पर्धा चालतात. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आपण पाहतो जिकडे तिकडे फक्त 1 दिवसाच्या कबड्डी स्पर्धा असतात, परंतु इथे मात्र कबड्डी संघ जास्त असल्याने 2 दिवस तिकडे पुरत नाहीत. या स्पर्धेमध्ये निश्चितच सांगावं लागेल की एकूण 52 संघांचा समावेश होता. म्हणजे 52 संघांची एंट्री या स्पर्धेमध्ये झालेली आहे. 64 लॉट केला होता आणि आता मात्र काही सामने शिल्लक आहेत. ही स्पर्धा अंतिम टप्प्यापर्यंत येत आहे आणि तिथे उत्कृष्ट चढाई म्हणेल संघाचा हा 777 777 आणि इकडे मात्र सर्व प्लेयर्सला विनंती आहे कुठल्याही प्लेयर्सवर माग लागणार याची काळजी घ्या, दुखापत होणार याची काळजी घ्या. सर्व प्लेयर्स आपले आहेत, व्यवस्थित खेळा, सावध खेळा, कुठल्याही बाबतीत आपल्यास माग लागणार याची काळजी घ्या. कारण आपण पाहतो बरेचसे खेळाडू हे कबड्डीच्या खेळातून जायबंदी झालेले आहेत. त्यामुळे सर्व प्लेयर्सना आणि खेळाडूंना विनंती आहे, संघाला विनंती आहे की कोणत्याही प्लेयर्सना मार लागणार नाही याची दक्षता घ्या, काळजी घ्या. आणि इकडे मात्र हा एक प्लेयर पुन्हा एकदा 777 उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई एका जागेवर स्थिर आहेत. दुधापेक्षा क्रॉस केली आहे. बोनस रेषेचा नाही, बोनस रेषे पण त्याने 4 सेटापर्यंत तसं काही घडलं नाही. पुन्हा एकदा इकडे तन्मय गवंडी तन्मयतेने चढायला आलेले आहेत. आणि इकडे मात्र सुंदर आणि आकर्षक खेळी हवेमध्ये उजवा हात भिरकावीत गडी बांधकांचा प्रयत्न, पण तेवढेच सावध मनेरचे हे सर्व प्लेयर्स. आणि इकडे मात्र जर्सी क्रमांक 10 क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या जर्सीवर हा क्रमांक असतो असे हे 10 नंबरचे प्लेयर मनेर संघाकडून मजबूत बांधायचे. परंतु सावध खेळी कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही, रिक्त असते परत. आणि पुन्हा एकदा तन्मय वारंवार चढाई करतायत. प्रतिस्पर्धा संघाला पूर्णपणे नामोहरम करण्याच्या प्रयत्नामध्ये तन्मय हलकीशी हवेमध्ये एक उडी. आणि आता मात्र सुंदर असा प्रयत्न होता मध्यवर्ती गड्याचा प्रयत्न. त्यांच्यावरती 4 प्लेयर्स हे मनेर संघाकडून आहेत. आणि पुन्हा एकदा चढाईसाठी जात आहेत बहुधा 777 नंबर मनेर संघाचे प्लेयर्स वारंवार चढाई करतायत. आपल्या उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये चढाई निदानाच्या खोसाईच्या मात्र पंच निर्णय देतील. त्या प्लेयर्सला मार देऊ नका, पंच आहेत योग्य निर्णय देतील. इतर प्लेयर्सने त्याचे हस्तक्षेप करू नका, खेळाडू दाखवा. आणि इकडे रेडर सेफ आहे, 1 पॉईंट घेण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. आणि पुन्हा एकदा स्वराज पाके बहुसंख्य प्रेक्षकांना मातीवरचं कबड्डी मात्र आवडत आहे, हे निश्चितच कबूल करावं लागेल. कारण ह्या मराठी मातीमध्ये मराठी खेळ ताकद चपळ आणि प्रॅक्टिस याच्या जीवावर हा खेळ खेळला जातो. आणि इकडे पुन्हा एकदा स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच असे सिनियर गजानन लोकमान्य टिळक आणि इकडे मात्र स्वराज यांची कन्या चढाई आणि एक गडी त्याने सहजरित्या बाद केला आहे, यशस्वी वेळ झालेला आहे. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 777
विकास पाके यांच्याकडनं स्वराज पाकेसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि इकडे तन्मय यांनी एका झटपटीमध्ये एक गडी बाद केला आहे, पाठलाग केला आहे. आणि पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 म्हणजे संघाचे होतकरू प्लेयर आपल्या डाव्या साईडला डाव्या कोपऱ्यामध्ये रिक्त असते करत. आणि पुन्हा एकदा स्वराज यशस्वी चढाई. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 मनेर संघाकडे वारंवार चढाई करतात पण त्यांच्या प्रयत्नाला मात्र यश मिळत नाहीये, हे त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल. आकर्षक चढ मजबूत शरीरयष्टी आहे परंतु ते यशस्वी होईल याचा संतोष नाही. आमच्या कमांमध्ये पण त्यांना या क्रिकेटसाठी शुभेच्छा आहेत. मध्यंतरपर्यंत 5 गुणाची आघाडी होती संघर्ष मतदार संघाकडे. तर 5 गुणाच्या पिछाडीवर होता तो मनेर संघ. मध्यंतर खेळ चालू झालेला आहे. पुन्हा एकदा तन्मय गवडी एक यशस्वी चढाईपट्टू, त्याच्या पुढे 2-1 अशी साखळी. पुणे येथील जे नेहरू स्टेडियम आहे ते गाजलेले स्टेडियम आहे की त्या स्टेडियममध्ये बऱ्याचशा स्पर्धा झाल्या, बरेचसे क्रिकेट सामने झाले, इंटरनॅशनल सामने. आणि त्या नेहरू स्टेडियममध्ये नचिकेत बल्लू हा खेळण्यासाठी तिथे जात त्याची एक गलतीची जी टेस्ट आहे टेस्टसाठी त्याला समस्त मजगावकडून शुभेच्छा. चालू सामन्याचा होणारा सामना पंच योग्य निर्णय घेतो. त्या प्रेमाने शांत राहायचं आहे. पंचांचा निर्णय मान्य करा. खेळावरती दाखवा. प्रत्येक प्लेयर हा आपल्या खेळापेक्षा खेळाडू व्यक्तीने हा उंच होत असतो. प्रेक्षक निश्चितच निरीक्षण करतात, अवलोकन करतात की कोणता प्लेयर चांगल्या प्रकारचा खेळ दाखवण्यापेक्षा चांगले खेळाडू कोणता प्लेयर दाखवतो हे मात्र प्रेक्षकांच्या लक्षात जात असतं. आणि म्हणून मला वाटतं खेळाडूंनी चांगले खेळाडू ते दाखवा. पंचांचा निर्णय अंतिम माना. आणि इकडे पुन्हा एकदा एक प्लेयर मनेर संघाचा साईड तर जायला आहे. एक गोल संघर्ष मतदार संघाकडे. भरत बेलसे पुरस्कृत त्यांनी गणवेश प्रदान केला आहे. कौतुक ठेवला आहे. ज्या शांततेने आणि संयमाने प्रेक्षक हा खेळ पाहतायत, कबड्डीच्या स्पर्धेची मजा घेतायत, त्या प्रेक्षकांचे येथे कौतुक. सागर पाके यांकडून स्वराज पाके यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस लावलं आहे. सागर पाके यांकडून स्वराज पाके यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस लावलं आहे. अभिनंदन. तर या मजगावचं कबड्डीमध्ये मोठे नाव आहे. पूर्वीपासून या मजगावमध्ये कबड्डी स्पर्धा भरवल्या जातात. 1985-86 ला ग्रामपंचायत मजगावतर्फे कबड्डीच्या खोल स्पर्धांचे आयोजन केलं होतं. 1985-86 ला मला आठवते अजून ग्रामपंचायत मजगावच्या वतीने ग्रामस्थ मंडळ मजगावच्या वतीने एक मोठी भव्य दिवस कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. आणि त्या स्पर्धेचे साक्षीदार होते आमचे
जनार्दन भिलवाडकर त्या स्पर्धेचे साक्षीदार होते आणि आजही या स्पर्धेसाठी ते आयोजन उपस्थित आहेत. जनार्दन अर्थात दगडू भिलवाडकर, रुपेश भोपी यांच्याकडून 5 भोपी यांच्यासाठी 100 रुपयाचे बक्षीस, रुपेश भोई यांच्यासाठी 100 रुपयाचे बक्षीस आहे. धन्यवाद. आणि ताकद कमी केलेली आहे. एक मजबूत गाडगाव ही असे प्लेअर होते आणि इकडे ताकद कमी पडलेली आहे. एकजूट भान झालेली आहे आणि मगल्यांनी आपली एकजूट दाखवली आहे आणि सुंदर अशी टॅकल प्रेक्षकांना पेश केली आहे. जर्सी क्रमांक 5 पुन्हा एकदा महेश पाटील यांच्याकडून 5 भोईसाठी आणखी 100 रुपये बक्षीस मिळाले आहे. अनंत पाटील यांच्याकडून 5 साठी आणखी 50 रुपये बक्षीस मिळाले आहे. अभिनंदन. आणि इकडे पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 हवेमध्ये लाल भरतावरती गडी बाद केला आहे. शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. 5ची आघाडी संघर्ष मजगाव. 5 मिनिटं शिल्लक, 5 गुणांची आघाडी संघर्ष मजगाव. अनंत पाटील यांच्याकडून 50 रुपये बक्षीस 5 साठी. पुन्हा एकदा मनीष संघाचे आक्रमक प्लेयर बोनस गेम घेतलेला आहे. 5 मिनिटापूर्वी 5 गुणांची आघाडी मजगाव संघाकडे होती आणि इकडे मात्र सुंदर असा प्रयत्न यशस्वी ट्रेन राहिली आहे. ओम पाके यांच्याकडून सोहम पाके यांच्याकडून संघर्ष मजगावला 200 रुपये बक्षीस राहिले आहे. सोहम पाके यांच्याकडून संघर्ष मजगावसाठी 200 रुपये बक्षीस राहिले आहे. अभिनंदन. आणि इकडे जर्सी क्रमांक 3 तन्मय स्वराज अतिशय सुंदर असे खेळ करतायत. एक आक्रमक खेळ म्हणजे संघाकडे पहिल्या लॉटरी फोडावी लागेल. तन्मय गवली यांच्यासाठी संतोष भाटकर यांच्याकडून 100 रुपये बक्षीस राहिले आहे. तन्मयसाठी 100 रुपये बक्षीस राहिले आहे. स्वराज फिरायला कबड्डीवर स्वराज गाजवत आहेत. जर्सी क्रमांक 3 शेवटची 3 मिनिटं शिल्लक. मनीष संघाला मात्र येथे जोरदार प्रयत्न लागले. येथे बोनस घेऊन घेतलेला आहे. स्वराज आणि काय मात्र पुन्हा एकदा मनीष संघाची घाई. पुन्हा असे टाकले जायला आहे. कितीचे मिनिटं शिल्लक आहेत. सामना अतिशय चुरशीचा होते. कोणत्याही क्षणी काय होऊ शकेल हे मात्र पाहायचं आहे. 2 मिनिटं शिल्लक शेवटची 2 मिनिटं शिल्लक. महेश संघाला त्यामध्ये आक्रमक परीक्षा घ्यावा लागेल. तन्मयसाठी संकेत भाईकरांकडून आणखी 100 रुपये बक्षीस राहिला आहे. तन्मयसाठी संकेत भाईकरांकडून 100 रुपये. रुपये गावठी यांकडे तन्मयसाठी आणखी 50 रुपये राहिले आहेत. रुपये गावठी यांकडून तन्मयसाठी आणखी 50 रुपये राहिले आहेत.
आणि पुन्हा एकदा सराव 4 प्लेयर शिल्लक आहेत आणि इकडे मात्र सरावाची निदान रेषा बंद करण्यात आलेली आहे. निदान रेषा बंद करण्यात आलेली आहे आणि इकडे मात्र जोरदार खेळ होतोय. निखिल धंड यांकडून सरावासाठी आणखी 200 बक्षीस आहे. सराव याच्यावर बक्षिसांची खैरात होत आहे. बॅलन्स त्यांचं राहिलेलं आहे आणि इकडे मात्र सुंदर प्रकारे टाकलं होतंय. आणि इकडे मात्र आता संघाचा 1 नंबर मात्र प्रेक्षकांची मनोरंजन केले आहेत. संघाचा 1 नंबरचा प्लेअर